भारतीय महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने होळीच्या पार्श्वभूमीवर होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेकरिता प्रमुख अतिथी मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय रत्नपारखी, वनस्पतीशास्त्र विभाग, नरसम्मा महाविद्यालय अमरावती। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर दीपलक्ष्मी कुलकर्णी या होत्या। कार्यशाळेचे संचालन कार्यशाळा समन्वयक प्राध्यापक LV पवार यांनी तर अतिथींचा परिचय प्राध्यापक विशाल वरघट यांनी उपस्थितांना करून दिला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक डॉक्टर रत्नपारखी यांनी नैसर्गिक रंगांचे महत्त्व सांगून रासायनिक रंगांच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण केली। त्यांनी स्पष्ट केले की बाजारातील रासायनिक रंग त्वचेवर दुष्परिणाम करतात, डोळ्यांची जळजळ वाढवतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात। त्याउलट नैसर्गिक रंग वनस्पतीपासून बनवले जात असल्याने ते शरीरासाठी सुरक्षित असतात। शिवाय रासायनिक रंगामुळे पर्यावरण, प्राणी आणि जलस्रोत प्रदूषित होतात, तर नैसर्गिक रंग त्यांच्या संवर्धनास मदत करतात। कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांनी स्वतः नैसर्गिक रंग तयार करून त्यांचा वापर करण्याचा संकल्प केला। या प्रसंगी संगणकशास्त्र विभागाच्या डॉक्टर भार्गवी चिंचमलातपुरे व डॉक्टर मीना डोईबाले उपस्थित होत्या। कार्यशाळेच्या शेवटी डॉक्टर पंकजा चेडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।